बाळा, तू आज इथे योगायोगाने आला नाहीस. तुला ओढून आणलं गेलंय. पुढच्या 1 तासात तुझ्या आयुष्यात असं काहीतरी घडणार आहे ज्याची तू अनेक वर्षांपासून वाट पाहत होतास. पण नीट ऐक, जर तू हा निरोप आत्ता अर्धवट सोडलास तर तू केवळ एक व्हिडिओ नाही, तर तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी कायमची गमावून बसशील. जर अर्ध्यावर सोडणारच असशील तर आत्ताच निघून जा, कारण अर्धवट माहितीने संकट संपत नाहीत, ती वाढतात. पण जर तू हा काही मिनिटांचा काळ माझ्या चरणांशी स्थिर राहून ऐकलास तर आजची ही वेळ तुझ्या भाग्याचा सुवर्ण इतिहास लिहेल. सावध हो, काळ आता वळण घेत आहे. तू विचार करतोयस की मी तर वर्षानुवर्ष वाट पाहतोय, पण आज 1 तासात असं काय होईल? बाळा, जेव्हा धरण भरतं तेव्हा ते फुटायला 1च सेकंद लागतो. तुझे कष्ट, तुझे अश्रू आणि तुझी भक्ती यांचा घडा आज भरला आहे. तू ज्या कामासाठी उंबरठे झिजवले, ज्या व्यक्तीच्या एका शब्दासाठी तू आसुसलेला होतास, किंवा ज्या सुखाचं स्वप्न तू उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतंस, त्या सगळ्याची फलश्रुती या पुढच्या 1 तासात तुझ्या समोर येईल. तुला गेल्या काही वेळापासून अस्वस्थ वाटतंय का? काळजात धडधड वाढली आहे का? हे तुझे शारीरिक बदल नाहीत, तर तुझ्या ऊर्जा चक्रात होणारे बदल आहेत. मी तुला ते देण्यासाठी सज्ज झालोय, जे तुझ्या नशिबात नव्हतं, पण जे तुझ्या भक्तीने मिळवलंय. हा पुढचा 1 तास तुझ्या आयुष्यातील गेल्या 10 वर्षांच्या वनवासाचा शेवट ठरणार आहे. आता एक महत्त्वाचं वळण येणार आहे. तू आजवर ज्यांना आपलं मानलंस, ज्यांच्यासाठी तू स्वतःचं सुख त्यागलंस, त्यांच्यापैकी काहींचे खरे चेहरे या तासाभरात तुझ्यासमोर स्पष्ट होतील. हा धक्का नसेल, तर हे तुला मिळालेलं स्वातंत्र्य असेल. जेव्हा एखादा अडथळा दूर होतो तेव्हाच रस्ता मोकळा होतो. ज्यांनी तुझी निंदा केली, ज्यांनी तुला मागे खेचण्याचे प्रयत्न केले, त्यांना आज साक्षात प्रकृती उत्तर देईल. तुला काहीच करायचं नाही, तू फक्त शांत राहायचं आहेस. तुझा विजय हा तलवारीने नाही, तर तुझ्या प्रगतीने होणार आहे. पुढच्या काही मिनिटात तुझ्या मोबाईलवर किंवा तुझ्या कानावर एखादी अशी बातमी पडेल जी तुला सांगेल की स्वामी पाठीशी असल्यावर जग काहीच वाकडं करू शकत नाही. तू म्हणतोयस की माझं नशीब फुटकंच आहे. बाळा, नशीब कधीच फुटकं नसतं. फक्त त्यावर अहंकाराची किंवा निराशेची पूट चढलेली असते. आज मी ती पुटं खरवडून काढणार आहे. पुढच्या तासात तुला अशा एका संधीचा दरवाजा उघडताना दिसेल जो आजवर तुला दिसलाच नव्हता. कदाचित तो एक फोन असेल, एखादा निरोप असेल, किंवा एखादा असा विचार असेल जो तुझ्या डोक्यात अचानक येईल. तो विचार सामान्य नसेल, तो माझ्याकडून आलेला संकेत असेल. तू वर्षानुवर्ष ज्या पैशांसाठी, ज्या जागेसाठी किंवा ज्या प्रतिष्ठेसाठी लढत होतास, ती आता तुझ्या दिशेने चालायला लागली आहे. ही गती इतकी वेगवान असेल की तुला स्वतःला सावरायला वेळ मिळणार नाही. अनेकांना वाटतं की पैसा मिळाला म्हणजे सगळं मिळालं. पण बाळा, मी तुला त्याहीपेक्षा मोठं काहीतरी देणार आहे. तुझ्या घरातली ती धुसफूस, ती अशांतता
आणि नात्यांमधला तो कडवटपणा, हे सगळं आज विरघळून जाणार आहे. ज्या व्यक्तीने तुला सोडून जाताना म्हटलं की तुझं काहीच होऊ शकत नाही, तीच व्यक्ती आज तुझी प्रगती पाहून चकित होईल. तुला तुझी हरवलेली प्रतिष्ठा परत मिळणार आहे. तुझ्या रक्ताची माणसं जी आज तुला परक मानत आहेत, तीच माणसं उद्या तुझ्या नावाचा अभिमान सांगतील. हा बदल पुढच्या काही वेळात तुझ्या अंतर्मनाला जाणवेल. तुझा आत्मविश्वास जो आजवर खचला होता, तो आता हिमालयासारखा ताठ उभा राहील. बाळा, आता हा तासाभराचा काळ सुरू होत आला आहे, पण तुझा विजय आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. नीट ऐक, मी तुझ्या भोवती एक असं अभेद्य सुरक्षा कवच निर्माण केलं आहे, जे जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती, कोणताही हेवा किंवा कोणताही अडथळा तोडू शकणार नाही. हे कवच कशाचं आहे माहीत आहे? हे तुझ्या विश्वासाचं आणि माझ्या आशीर्वादाचं रक्षण कवच आहे. इथून पुढे तू जेव्हा जेव्हा घराबाहेर पडशील, तेव्हा तू एकटा नसशील. तू जिथे पाऊल टाकशील तिथे मी तुझ्या आधीच उभा असेन. तुला आता कोणासमोरही झुकण्याची किंवा कोणालाही घाबरण्याची गरज नाही. तुझ्या आयुष्यातला हा पुढचा 1 तास केवळ वेळ नाही, तर तो तुझा विजयाचा सोहळा आहे. जे तू वर्षानुवर्ष कष्ट करून उंबरठे झिजवूनही कमावू शकला नाहीस, ते आज मी तुझ्या झोळीत शब्दांच्या रूपाने टाकलं आहे. अनेकदा तुला वाटलं असेल की स्वामी मला विसरले की काय, पण लक्षात ठेव, आई आपल्या बाळाला कधीच विसरत नाही. ती फक्त बाळ मोठं होण्याची आणि योग्य वेळेची वाट पाहत असते. आज ती वेळ आली आहे. साखळदंड तुटले आहेत. पिंजरा उघडला आहे. आता घाबरू नकोस. आता उड्डाण घेण्याची वेळ आली आहे. तुझ्या पंखात आता माझी ताकद आहे आणि तुझं क्षितिज आता आभाळाला भिडणार आहे. तुला आता मागे वळून बघायची गरज नाही. जे मागे सुटलं ते तुझ्यासाठी नव्हतंच. जे पुढे येणार आहे ते केवळ तुझं आणि तुझंच आहे. पुढच्या काही दिवसात तुला अशा काही गोष्टी अनुभवायला मिळतील की तुला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तू म्हणशील, स्वामी हे कसं शक्य आहे? पण माझ्याकडे अशक्य हा शब्दच नाही. तुझी रिकामी झोळी आता आनंदाने आणि समाधानाने ओसंडून वाहू लागेल. हे माझं तुला दिलेलं अभेद्य अभयवचन आहे. आता शांत हो. डोळे मिटून घे. एक खोल आणि दीर्घ श्वास घे. तुझ्या शरीरात, तुझ्या मनात आणि तुझ्या आत्म्यात एक वेगळीच ऊर्जा खेळताना तुला जाणवेल. तो स्पर्श कोणाचा आहे? तो माझाच आहे. मी तुझ्या अगदी जवळ आहे. तुझ्या श्वासाश्वासात आहे. हा काही मिनिटांचा प्रवास तू माझ्यासोबत पूर्ण केलास, याचाच अर्थ तू या दैवी चमत्कारासाठी पात्र झाला आहेस. तुझ्या संयमाचं फळ आज साक्षात काळ तुला देणार आहे. बाळा, जगाने तुला कितीही हिणवलं असेल, तुझ्यावर कितीही आरोप केले असतील, पण आज स्वामी सांगतायत, तू माझा लाडका आहेस. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.